वनाधिकारी आहे त्यांनी काय या ठिकाणी कारवाई केली। त्या दिवशी फक्त बेशुद्ध करण्याची परवानगी आपण यांनी मागितलेली होती। आज ती परवानगी बेशुद्धच्या ऐवजी ठार मारण्याची परवानगी आता गेलेली आहे आणि टीम आपली बेशुद्ध करण्याची आता जवळ आलेली आहे। ठार करण्याची जी काही टीम आहे ज्याच्याकडे गण आहे ते नाशिकहून आता निघणार आहे आणि कलेक्टर साहेब आणि वन अधिकारी यांची आता मीटिंग चालू आहे। बाकीचा काही जर निधी कुठल्याही गोष्टीला जर लागला तर ते उपलब्ध करून देणार आहे आणि जोपर्यंत हा बिबट्या ठार होणार नाही तोपर्यंत इथून टीम जाणार नाही याची खात्री आपण सर्वजण मिळून करणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही कुठेही शंका ठेवू नका। आता या बिबट्याचा तिथं हंटिंग म्हणजे ठारच होणार आहे तो, याच्यामध्ये कुठेही पकडला जाणार नाही किंवा बेशुद्ध करायचा विषय राहणार नाही। आज बिबट्या नाही तर अख्ख्या कोपरगाव तालुक्यातले बिबटे ठार झाले पाहिजे। नुकसान झालेला बिबट्या आहे तेव्हा याला पहिले मारणं गरजेचं आहे। याला भी मारा आणि बाकीचे सगळे कोपरगाव तालुक्यातले बिबटे टीम आली होती का बरं नाही पकडला बिबट्या त्यांनी? साहेब सगळं झालंय तुम्ही सांगा मीटिंग झाली, तुमचे मेन अधिकारी आले, तुमचे कोपरगावचे जेवढे वन अधिकारी होते तुम्ही समोर उभे राहिले आणि तुमचे जे मेन अधिकारी होते जे सिव्हिल ड्रेसवर होते तुम्ही मीटिंग घेतली। त्या दिवशी तुमचे साहेब बोलले होते जर बिबट्यांचा कार्यक्रम झाला नाही तर तुम्ही सस्पेंड व्हायचं, बरोबर आहे का नाही? ते झाले, मान्य आहे मला, ते नका करू तुम्ही सस्पेंड। तुम्ही त्या दिवसाला प्रकरणाचं गांभीर्य घेतलं का? आज पत्र दिले आपण एवढा रस्ता रोको साहेब त्या दिवशी मी संगमनेरची टीम येऊन काय केलं आणि तेव्हा आम्ही हाच प्रश्न विचारला होता। आज हे गेली पत्रिका आहे काही सोडून रात्री 8 वाजता आम्ही रोडवर होतो तिथं टाकळी पाठवून आश्वासन लागत नाही काहीतरी करा। त्या दिवशी आश्वासन दिलं आम्हाला सांगा आम्ही आमच्या पद्धतीने पाहतो। कुठलीही कारवाई त्या दिवशी यांनी केलेली नाही, हे सगळे होते आणि एवढाच उद्रेक होता कारण 3 वर्षाची मुलगी गेलेली। तुम्ही जे जे सांगितलं आम्हाला काही केलं का त्याच्यावर तुम्ही मला एवढं परमिशन दिली होतो मी त्याच्यासोबत मी राहतो राजीनामा देऊन टाकतो जमत नसेल आपण तुम्ही आम्ही नसतो तर यांना आता यांनी सगळं